गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राम कृष्ण हरे रूप पाहता रोचणे सुख झाले
हरी नाम घेता हे वै खरी नाम घेता हे वै खरी नाम घेता हे वै खरी चित्त लागे विषयावरी चित्त लागे विषयावरी चित्त लागे विषयावरी
नाम घेता हे वैखरे, नाम घेता हे वैखरे, चित्त धावे विषयावरी, कैसे होता हे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. नाम रूपा नवथा मेळ, नाम रूपा नवथा मेळ, नुसता वाचेचा गोंधळ, कैसे होता हे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. एका जनार्दनी छंद, एका जनार्दनी छंद, बोला माझी परमानंद, कैसे होता हे स्मरण, स्मरणा माझे विस्मरण. पांडुरंगा करो प्रथम, Bye.
गणनीतपानि मण्डनं मण्डनानं करुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा बद्धजीवोद्धरार्थावतारं कलङ्काकतेजोदिकामोदिवक्त्रं कलानि शिवादापनोर्दाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेह साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही तनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा मैसोनी माझिया रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा करून मी मूळमती दीन म्हणून जीव घाती तसे तुमचा प्रसाद झाले अपूर्ण हरिकथा वर्णिन विधान एका वंदितसे चरण श्री सद्गुरुचे आदरे श्री संतांची या माता चरणावरी चित्त रावे विषयावरी कैसे होताय स्मरण स्मरणा माझे विस्मरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व संत सज्जनांचा सेवेकरता जो अभंग या ठिकाणी म्हणून दाखवला पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा चार चरणांचा आणि भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारा किंबहुना साधकाच्या जीवनामध्ये नामस्मरण करत असताना भक्ती करत असताना परमार्थ करत असताना येणाऱ्या अडचणींचं वर्णन किंबहुना त्या अडचणींवर माफ केल्यानंतर येणाऱ्या सिद्धतेविषयीची चर्चा नाथबाबा प्रस्तुत अभंगात करतात या माईकचा इको पूर्ण बंद करा आणि स्वर असू द्या थोडं विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तन सेवेकरता जो अभंग या ठिकाणी म्हणून दाखवला नाथबाबा त्या अभंगातून नेमका काय संदेश देतात याचं सविस्तर चिंतन आपण निर्धारित वेळेमध्ये करणारच आहोत थोडक्यात भाव असा की नाथबाबा बघतात समाजामध्ये व्यवहारामध्ये वावरत असताना नाथबाबांच्या निदर्शनास आलं समाज भक्ती करतोय परमार्थ करतोय देवदेव करतोय परंतु अपेक्षित जो परिणाम आहे जे साध्य आहे ते साध्य समाजाला त्या ठिकाणी मिळत नाहीये मग त्याच्या मागची कारण काय आहेत त्याच्या मागचं नेमकं गमक काय आहे नाथबाबांनी शोध घेतला आणि त्याचंच वर्णन नाथबाबांनी या अभंगामध्ये केलेलं आहे नाथबाबा म्हणतात नाम घेता येवई खरी साधक किंबहुना वारकरी किंबहुना जेवढे काही परमार्थ करतायत त्या सगळ्यांबद्दलचा विचार नाथबाबा सांगतात की परमार्थ करत असताना माणूस भजन करतो परमार्थ करत असताना माणूस देवदेव करतो परंतु ते करत असताना साध्य प्राप्त न झाल्याची काही जी कारण आहेत त्या कारणांची यादीच नाथबाबांनी सांगितलेली आहे काय आहे
भजन चालू आहे, भजन चालू आहे, पण ते कसं चालू आहे? वैखरीने चालू आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की नाम घेत आहेत, पण त्याच्या मागचं जे इच्छित साध्य आहे ते साध्य साधकाला मिळत नाही. त्याचं कारण आहे की वैखरीने नाम घेत असताना, वैखरी वाणीने नाम घेत असताना साधकाचं चित्त मात्र त्या नामाकडे नसतं, भगवंताच्या रूपाकडे नसतं, आणि त्यामुळे ते चित्त विषयांकडे धाव घेत असतं. कारण बाह्यरंगाच्या भक्तीने तो परमार्थ साधत असतो, अंतर्मुख झालेला नसतो. त्यामुळे वैखरीने भजन करता करता तो काही एकाग्र होत नाही, तो अंतर्मुख होत नाही. आणि मग नाथबाबांनी त्याचं कारण शोधलं की वैखरीने नाम घेतल्यानंतर, वैखरीने भजन केल्यानंतर चित्ताची धाव विषयाकडे असते, चित्त अंतर्मुख होत नाही, चित्त त्या भगवंताच्या स्वरूपाकडे एकाग्र होत नाही. आणि आपण म्हणतो भजन करतोय, मी चिंतन करतोय, आणि तरीही मला आनंद का मिळत नाही, मला समाधान का मिळत नाही? नाथबाबा सांगतात, कैसे होता है स्मरण? आपण भजन जरूर करत असू, पण आपलं चित्त मात्र त्या नामाकडे नाही, आणि ते नामाकडे नसल्यामुळे स्मरणा माझी विस्मरण. बाहेरून आपल्याला जरी वाटत असलं की हा परमार्थ करतोय, हा भक्ती करतोय, परंतु त्याचा चित्ताचा विषय मात्र भलताच असतो. आणि त्यामुळे नाथबाबा सांगतात, कैसे होता है स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की वैखरीने नाम घेतोय, परंतु त्या भगवंताची ओळख नसल्यामुळं, त्याच्या रूपाचा त्या ठिकाणी संबंध चित्ताशी जोडला नसल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की जे काही वैखरीने चालू होतं ती नुसती बडबड ठरली, नुसता वाचेचा गोंधळ ठरला. नाथबाबा तिसऱ्या चरणात सांगतात, नामरूपा नवथा मेळ, नुसता वाचेचा गोंधळ. का? वैखरीने भजन केल्यामुळे अंतर्मुख झाला नाही, अंतर्मुख न झाल्यामुळे चित्ताची धाव विषयांकडे गेली. भगवंताच्या सगुण निर्गुण या स्वरूपाचा कसलाही त्या ठिकाणी चित्ताला संबंध आला नाही, आणि त्याच्यामुळं नामाचा आणि रूपाचा मेळ त्याला घालता आला नाही. परिणाम काय झाला? नुसती वाचेची त्या ठिकाणी बडबड ठरली, गोंधळ ठरला. नाथबाबांची भाषा आहे, नुसता वाचेचा गोंधळ. पण असा एखादा भाग्यवान साधक असतो की त्याला रीतीचा परमार्थ सापडतो. असे द्रष्टे सद्गुरू सापडतात, ब्रह्मनिष्ठ महात्मे त्याच्या आयुष्यामध्ये येतात, आणि तो रीतीनं परमार्थ समजून घेतो. परमार्थ समजून घेतल्यानंतर साधना करतो, साधना केल्यानंतर बद्धतेकडून सिद्धतेकडे जाण्याचा तो मार्ग आहे, त्या मार्गावर वाटचाल करतो. आणि परिणाम काय होतो? त्याला नामाचा छंद लागतो, तो नामावर सतत आरूढ असतो, नामाचं अनुसंधान त्याचं सतत असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक नामाच्या स्मरणाने, प्रत्येक नामाच्या अनुसंधानाच्या वेळी तो त्या परमानंदामध्ये रममान होतो. नवे तो जो बोलतो त्याच्यातूनही त्याला परमानंद मिळतो. नाथबाबा सांगतात, त्या नामाचा जर छंद घेतल्यानंतर परिणाम काय झालेला असतो? एका जनार्दनी छंद, बोला माझी परमानंद. कैसे होताय स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. विठ्ठल अभंगाचा थोडक्यात भाव आपल्या समोर मांडला. अभंगाची सविस्तर भूमिका आपण समजूनच घेणार आहोत, पण अल्पसा पर्याय करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आपल्या या श्री क्षेत्र मोगरे गावामध्ये गेल्या 31 वर्षापासून नामयज्ञ सोहळा सुरू होता, आणि यावर्षी हे 32वे वर्ष आपण आजपासून सुरू केलेलं आहे. 32व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आणि आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची नामयज्ञातील रात्रीची जी कीर्तन सेवा आहे, कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाच्या वाट्याला समस्त
ग्रामस्थ मंडळीने सोपवलेली आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या महात्म्यांच्या आशीर्वादाने माई माऊली कळसवाई आणि जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आदी करून वैकुंठवासी परमपूज्य लक्ष्मण गिरीजी महाराज पट्टे किल्ला वैकुंठवासी परमपूज्य लक्ष्मण महाराज गुडदे गांधीपूर गुरुवर्य हरिभक्तपरायण माधवबाबा घुले मठाधिपती इगतपुरी हरिभक्तपरायण करवबाबा महाराज बारीकर त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण तुकाराम बाबा गव्हाणे मांजरगाव या थोर संत महात्म्यांच्या आशीर्वादाने कृपेने हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आता पहिला दिवस आहे आणि समस्त ग्रामस्थांच्या आयोजनातून संयोजनातून ही आजची कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका लेकराच्या वाट्याला आपण सोपवलेली आहे. कीर्तना करता त्या ठिकाणी नामवंत गुणीजन गायक आणि वादक या ठिकाणी आहेत आणि गावातीलही अनेक त्या ठिकाणी टाळकरी आहेत उपस्थित आणि इगतपुरी तालुक्यातील बरेचशी गावं म्हणून साधक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावातील अनेक श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टम छान आहे, वातावरण छान आहे आणि सगळ्याच गोष्टी छान आहेत, परंतु जो बोलणार आहे तो मात्र साधा आहे. लेकराला आपण सगळेजण सांभाळून घ्या अशी अपेक्षा आहे. बघा माय बापू, अखंड हरिनाम सप्ताह आपण 32 वर्ष त्या ठिकाणी 32व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फार कीर्तन ऐकलेले असतील आणि एक शेमडं पोरग तुम्हाला काय ज्ञान सांगणार, परंतु ज्ञान नाही सांगणार, पण साधूच्या कृपेनं सद्गुरूंच्या कृपेनं जो परमार्थ लेकरापर्यंत जो पोहोचलेला आहे तो रीतीचा परमार्थ तुमच्या समोर मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. विठ्ठला जीवन जगत असताना प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर आता सगळेजण इथं या ठिकाणी या मंडपामध्ये आलेले आहेत. गावामध्ये लोकसंख्या भरपूर आहे, पण प्रत्येक जण या ठिकाणी पोहोचलेला नाही. त्याचं कारण आहे की आपल्या ठिकाणी असलेली जी पुण्य सामग्री आहे ती पुण्य सामग्री आणि या मंडपाच्या बाहेर असलेल्यांची पुण्य सामग्री याच्यात फार मोठी तफावत आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की ही मुमुक्षुता किंवा ही जिज्ञासा प्रत्येकाला जागी होत नाही. आणि ती जिज्ञासा जागी झाली याचा अर्थ त्या लाभाला आपण पात्र आहोत, त्या महासुखाला आपण पात्र आहोत आणि त्याच्याकरता आपण 2 तास इथं द्यायला आलो. बरोबर आहे का नाही? अखंड हरिनाम सप्ताह असो, दिंडी वारी, कीर्तन, प्रवचन, मदशक्रिया, वर्ष श्राद्ध काही नियोजन असलं तर त्या ठिकाणी हा भक्तीचा उत्सव जो साजरा केला जातो त्याच्या मागचं कारण एकच आहे की तुमच्या माझ्यासारख्या जडजीवांना, सर्वसामान्य जीवांना तो परमार्थ समजावा, ती रीत कळावी, तो निरोप आपल्यापर्यंत पोहोचावा याच्या करता हा खटाटोप आपण करत असतो. कारण साधू महात्म्यांना बघा, जर साधू महात्म्यांच्या जीवनाचा जर विचार केला, साधू संतांच्या आयुष्याचा जर विचार केला, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी त्यांनी कधीही अभंगांमध्ये लिहिलेल्या नाही, अभंगांमध्ये व्यक्त केलेल्या नाही. त्यांनी आपल्या अडचणी लिहिलेल्या आहेत. बरं का, त्यांनी आपल्या अडचणी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. का? त्यांनी स्वतःच्या चुकांचं भांडवल नाही केलेलं, त्यांनी त्यांच्या आयुष्याचं साधन किंवा साध्य हे ठेवलेलं आहे की हा सर्वसामान्य जो जडजीव आहे तो जडजीव पहिल्या तीराला कसा जाईल, ही नौका त्यांची पार कशी होईल याकरता त्यांनी हा खटाटोप केलेला आहे. आणि म्हणून कीर्तन प्रवचनाचं जे माध्यम आहे त्या माध्यमातून हा विचार लोकांपर्यंत कसा जाईल याचा विचार वक्त्याने या व्यासपीठावरून केला पाहिजे. विठ्ठल त्या चौकटीमध्ये त्या ठिकाणी हा विचार मांडण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत की नेमकं साधू संतांना काय अपेक्षित आहे. त्यांची तळमळ एकच आहे, पुढे ते हे जन न देखावे डोळे
आपली तळमळ आहे, आपल्या अडचणींचं त्या ठिकाणी आकलन त्यांना आहे बरं का. ज्याने जेवण केलं त्याला त्या जेवणाची चव सांगता येते. जेवण आपल्या समोर आहे आणि समोरच्या व्यक्तीनं त्याचं वर्णन करावं हे आपल्याला विश्वास बसण्यासारखं नाही, कारण आपण त्याचा आस्वाद घेतोय याचा अर्थ त्याची चव आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. तसं साधू संतांनी परमार्थ अनुभवला आणि अनुभवल्यानंतर हा समाज परमार्थ करतोय, देवदेव जरूर करतोय, पण तो देवदेव करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग कदाचित कुणाचा कुठे चुकतोय कुणाचा कुठे चुकतोय याची जाणीव आपल्याला नसते, आपल्या सर्वसामान्य जडजीवाला नसते. पण साधू संत महात्मे त्या प्रक्रियेतून गेलेले असतात, त्यामुळे त्यांना कळतं की नेमका साधक कुठे अटकलेला आहे, नेमका हा वारकरी हा जो काही जडजीव परमार्थ करतोय तो नेमका कुठे अटकलेला आहे त्याची जाणीव त्यांना असते. ते आपल्याला पारखून घेतात, किंबहुना ते आपली परीक्षा करतात आणि त्याच्याच आधारावर त्यांनी संत महात्म्यांनी ओव्या अभंग जे काही ज्ञानेश्वरी भागवत एकनाथ महाराज नामदेव महाराज जे काही सकल संत मान्यांनी अभंग रचना केलेली असेल तर सगळ्यांनी त्याच्यामधून हा एक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे फक्त आणि फक्त रीत समाजाला कळावी आणि त्याच्याच करता त्यांनी आटास केलेला आहे. आणि तुम्ही इथं आलात त्यालाही कारण तेच आहे, 2 तास आयुष्यातली 2 तास इथं देत आहेत याचा अर्थ काहीतरी मिळणार आहे आणि त्याच्याकरता आपण इथं आलेलो आहोत. आणि ते मिळण्याकरता अखंड हरिनाम सप्ताह असतो. ते मिळण्याकरताच अखंड हरिनाम, नाहीतर त्याच्यात जे अखंड म्हटलेलं आहे बरं का, त्याच्यात जे अखंड म्हटलेलं आहे ते अखंड नेमकं काय आहे, ते अखंड नेमकं काय आहे आणि ते अखंड आपल्याला कळावं. ज्याचा कधीही खंड होत नाही असं जे अखंड आहे ते आपल्याला कळावं आणि ते कळण्याकरता सप्ताहाचे जे 7 दिवस असतात त्यातला जो पहिला दिवस आहे त्या दिवशी जर रीत कळाली. 7 दिवसाची भूमिका कशी असते लक्षात घ्या. 7 दिवसाची जी भूमिका आहे, पहिल्या दिवशी जर रीत कळाली बरं का, थोडक्यात आपण त्याच्यावर चिंतन करू. पहिल्या दिवशी जर रीत कळाली की परमार्थ कसा करायचा आहे आणि परमार्थामध्ये नेमकं मुख्य साधन नेमकं काय आहे हे जर पहिल्या दिवशी जर कळालं, द्रष्टे सद्गुरू त्याच्या आयुष्यामध्ये आले. पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे, आपण बरेच कीर्तन ऐकले असतील सप्त्यामध्ये, पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचा गुणानुवाद केला जातो, भगवंताच्या नामाचं संकीर्तन केलं जातं. तर मग ते नाम ज्या सद्गुरूंकडून मिळतं, असे सद्गुरू असे द्रष्टे महात्मे जर आयुष्यामध्ये आले तर ते जी रीत देतात त्या रीतीने परमार्थ करता 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 7 दिवसांचं सांगतो. कारण त्या काळात परीक्षित राजाला 7 दिवसात पहिलं तिराला पोहोचवलं बरं का. पण अडचण अशी आहे, परीक्षित राजाला माहित होतं आपले शेवटचे 7 दिवस बाकी आहेत बरं का. परीक्षित राजाला माहित होतं, साधूने सांगितलं होतं की तुझे शेवटचे 7 दिवस शिल्लक आहेत आणि म्हणून तो सावध झाला होता. पण इथं बसलेल्यांपैकी आपल्याला एकालाही माहित नाही आपले किती दिवस बाकी आहेत. माहित आहे, कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही माझे एवढे दिवस बाकी आहेत, माझे एवढे वर्ष बाकी आहेत, माझे एवढे महिने शिल्लक आहेत. मग आपण त्याच्यामुळे बेसावध आहोत. त्याला माहित होतं माझे 7 दिवस शिल्लक आहेत, तो सावध झाला, साधन केलं आणि तरुण गेला परीक्षित राजा. आणि आपले दिवस किती आहेत आपल्याला माहित नाही आणि म्हणून आपण बेसावध आहोत. आणि ती सावधानता येण्याकरता अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन असतं. जे 7 दिवसांमध्ये आपल्याला सुद्धा पहिलं तिराला जाण्याचं जे साधन आहे ते आपण साध्य केलं पाहिजे. पहिल्या दिवशी जर नाम कळालं, ते नाम नेमकं कसं आहे, काय आहे, त्याचा फायदा काय, तोटा काय, ह्या गोष्टी जर कळल्या, त्याचे बारकावे जर कळले आणि द्रष्टे सद्गुरू जर मिळाले तर टप्प्याटप्प्याने 7व्या दिवसापर्यंत तो भक्तीला पात्र होतो. आणि शेवटी जो काल आहे, जो जीव शिव ऐक्याचा जो काल आहे, तो काला त्याच्या आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. पण ती रीत 7 दिवसात ती समजून घेतली पाहिजे, नवे त्या रीतीने ती वाटचाल केली पाहिजे. तेव्हा अखंड हरिनाम सप्ताह होईल, नाहीतर मग खंड हरिनाम असं म्हणावं लागेल. आणि एक वाक्य बोलून जाईल आणि वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे ते सध्याच्या घडीला.
आणि तुम्ही लोकांनी बऱ्याच ठिकाणी ते ऐकलेलं असेल, अनुभवलं असेल. आजकाल असं झालंय, कीर्तन प्रवचन म्हणजे सप्ताह अशी लोकांची धारणा झाली, लोकांची भावना झाली. पण अखंड हरिनाम सप्ताह याच्यात एवढ्या 3 शब्दांचा विचार करा. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा कालावधी, सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा कालावधी, पक्ष म्हणजे 15 दिवसाचा पंधरवडा, मास म्हणजे मासिक म्हणजे महिन्याचा कालावधी. तसा 7 दिवसांचा जो कालावधी असतो तो सप्ताह असतो. बरोबर आहे. मग सप्ताह झाला. आता 2 शब्द उरले, अखंड हरिनाम. अखंड म्हणजे ज्याला खंड नाही, पूर्णतः कंटिन्यू जे सतत चालू असतं ते, त्याला खंडच नाही. उरला काही शब्द हरिनाम. मग त्या हरीच्या नामाचा अखंड त्या ठिकाणी जो प्रवाह चालू आहे, त्या प्रवाहावर, त्या नामावर अखंड अनुसंधान आपलं असणं, त्या 7 दिवसामध्ये या नाव अखंड हरिनाम सप्ताह. पण त्या नामाला बाजूला केलं आणि फक्त कीर्तन प्रवचन. कीर्तन प्रवचन हे काय? कामाने आम्हा गाडीले निरोपा सुखरूप. फक्त कशा करता? कोतवालकी करण्याकरता हे साधन. कीर्तनातून निरोप सांगायचा आहे, कीर्तनातून प्रवचनातून निरोप सांगायचा आहे आणि तो निरोप अंमलात आणायचा आहे. आणि अंमलात आणून आपण आपला मार्ग सुखरूप करायचा आहे. मार्ग हा सोपा, सुखरूप. किंबहुना कीर्तन इतकं पवित्र साधन आहे, त्या कीर्तनाच्या माध्यमातून हे अंग हरिरूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, हो अंग हरिरूप, हो अंग हरिरूप, कीर्तन चांग. परिणाम काय? होय अंग हरिरूप. मग हरिरूप अंग होतंय, एवढं सामर्थ्य कीर्तनात आहे. मग ते कीर्तन ते दिसतं का आपल्याला? अंग हरिरूप होणं म्हणजे नेमकं काय आहे? अंगाला ताप येतो एवढी जाणीव आपल्याला होते. असा माणूस नसेल त्याला ताप आला त्याला जाणीव झाली नाही. मग हरिरूप झाल्याची ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण जर परमार्थ करतो तर या संतांच्या अनुभूतीचा अनुभव आपल्यालाही आला पाहिजे. इतकं कीर्तनाचा परिणाम अंग हरिरूप होण्याचा आहे. पण ते कीर्तन, ते जे कीर्तन आहे ते कीर्तन कळलं पाहिजे. पण आपली धारणा झाली फक्त या कीर्तनापुरता, या कीर्तनापुरता. हे कीर्तन जरूर आहे, पण हे फक्त गुणानुवाद करण्याचं कीर्तन आहे. भगवंताच्या नामाचा जो गुणानुवाद आहे ते करण्याचं हे व्यासपीठ आहे. पण साधू संतांना अपेक्षित जे कीर्तन आहे, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरचे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू की नाथबाबांनी आपण जे अखंड हरिनाम असं जे म्हटलेलं आहे, त्या अखंड कीर्तनाची व्याख्या नाथबाबांनी केलेली आहे. एका जनार्दनी नित्य हरी कीर्तन. नित्य हरीचे कीर्तन. नित्य म्हणजे सतत. आता सतत कीर्तन जर करायचं ठरलं, जी आपली धारणा आहे त्या धारणेने सांगतो, जी आपली भावना आहे 9 ते 11, 9 ते 11, 7 ते 9, 6 ते 8, 10 ते 12 हे 2-2 तासाचे कीर्तन आहे. तिथं तर मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. मग नाथबाबा जे सांगतात ते नेमकं कोणतं कीर्तन आहे?
हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्याला 9 ते 11 माहित आहे, 6 ते 8 माहित आहे, 7 ते 9 माहित आहे, 10 ते 12 माहित आहे, 2-2 तासाचे कीर्तन आपल्याला माहित आहे. मग हे नित्य म्हणजे सतत नेमकं कीर्तन कोणतं आहे? बरं, नाथबाबांची भाषा आहे, आपली काही पदरची नाही. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. कसं? आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. बसलेला असताना, झोपताना, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. हे नेमकं कीर्तन काय आहे? आणि ते कीर्तन साधू संतांना अपेक्षित आहे, म्हणून त्यांनी रीत घालून दिली, अखंड हरिनाम सप्ताह. पण आता मला जे वास्तव सांगायचं होतं ते सांगतो, जे आपण सगळ्यांनी ऐकलेलं. जर एखाद्या गावामध्ये नवीन मंदिर झालं, बरं का, नवीन मंदिर झालं तर त्याची प्राणप्रतिष्ठा असते. आणि प्राणप्रतिष्ठेमुळं ज्या तिथीला सप्ताह असतो त्यांचा वार्षिक, ते म्हणतात ना आता प्राणप्रतिष्ठा आहे, त्याच वेळेस आपण मोठा उत्सव करू. मला सांगा, अखंड हरिनाम घेण्याकरता, बरं, त्या हेतू त्यांचाही वाईट नाही, हेतू त्यांचाही वाईट नाही. आजकाल सप्तेच असे झाले का तिथं कोटीशिवाय काही होत नाही, लाखाशिवाय काही होत नाही, हजारात तर काहीच होत नाही. मग असे सप्ते करायचे, वर्षात 2-2 कसे करायचे? अखंड हरिनाम घेण्याकरता मला सांगा, हे नाथबाबांना अपेक्षित आहे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. हे नित्य हरीचं कीर्तन जर सद्गुरूंकडून समजून घेतलं तर ते 7 दिवस नाही, तुम्ही वर्षभर करा. बरं, लाभ इतका आहे, लाभ इतका आहे की त्याचं मोजमाप नाही. मग मला सांगा, जे बंद त्या तिथीपुरतं जे बंद आहे, मग या पद्धतीनं भली वैखरीने करा, बरं का, 7 दिवस वैखरीने रामकृष्ण हरी जरी म्हणत बसले, कंटिन्यू म्हणत बसले तरी फार मोठा लाभ आहे. कारण याच्यामध्ये आपण अभंगात चिंतन मांडू, याच्यामध्ये हे कीर्तन जरी जरूर चाललेलं असेल, भाषा थोडी कडक आहे, कडू वाटेल, पण कीर्तन जरी चाललेलं असेल वैखरीने, आपण हे सगळं वैखरीने, तुमच्या माझ्या कानाला जे ऐकू येते ती वैखरी वाणी. आपल्याला हे सगळं वैखरीने, पक्वादाचा नाद ऐकू येतो कानाला, म्हणजे कानाला जे ऐकू येतं, आपल्या मुखातून जे बाहेर पडत आहे, ही जी आपल्याला ऐकू येते वाणी, मुखातून जे आता शब्द बाहेर पडतात, ही वैखरी वाणी, ही वैखरी वाणी आहे. आणि या रीतीनं जेव्हा आपण करतो, प्रत्येकाचं चित्त त्या नामाकडे असेल, प्रत्येकाचं चित्त त्या सगुण रूपाकडे असेल, याची शाश्वती आपण कोणी देऊ शकत नाही. प्रत्येकाचा चित्ताचा विषय काहीतरी वेगळा असेल, प्रत्येकाचा चित्ताचा विषय नाम असेल याची गॅरंटी नाही, प्रत्येकाचा चित्ताचा विषय भगवंत असेल याची गॅरंटी नाही, प्रत्येकाच्या चित्तामध्ये कोणता विषय असेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून 7 दिवस जरी वैखरीने रामकृष्ण हरी जरी म्हणत बसले तरी सप्ते बंद पडणार नाहीत. पण खर्चाच्या याच्यामुळे ते पुढे ढकलतात आणि त्याच्यावर हे सोल्युशन नसतं कदाचित. कारण साधू संतांचा जो विचार आहे, अर्थात धर्म अर्थ काम मोक्ष अर्थाचा संबंध जरी परमार्थामध्ये असला तरीही नित्य हरिचं कीर्तन करण्याकरता न लगे रुपया कवडी दंडी, फुकट आहे, ते फुकट आहे आणि काहीही किंमत मोजावी लागत नाही. मग मला हे सांगायचं होतं की हे नित्य जे कीर्तन आहे ते कीर्तन आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्याकरता पहिल्या दिवशी ते नामसम कीर्तन समजून देण्याकरता जी रीत आहे ती रीत मांडली पाहिजे आणि त्याच्याकरता प्रस्तुत अभंगाची योजना केलेली आहे. विठ्ठला आणि आपण जे करतोय, आपण सर्वसामान्य जीव जो भक्ती करतोय, तो भक्ती करत असताना तो जीव अर्थात प्रत्येक जण, आता विचार करा, इथं समजा 60-70 जे लोक बसलेले असतील, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणाच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, कोणाच्या गळ्यात नसेल. बरं, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांच्या गळ्यामध्ये ती पवित्र तुळशीची माळ पुन्हा एखाद्या महात्म्याने घातलेली असेल. बरं, ठीक आहे, काही जणांनी स्वतः कुठेतरी तीर्थयात्रेत जाऊन तिथं घातलेली असेल. पण एक विचार करा की आपण जे काही देवदेव या नावाखाली जे काही करतोय, मग तीर्थयात्रा असतील, व्रत असेल, काय उपवास तापात असतील, एवढे सगळं काही करतोय आणि
हे सगळं आपण आपल्याच मनाने करत असू, म्हणजे स्वतः तीर्थयात्रेला जाणं, आपणच आपली माळ गळ्यात घालून घेणं, असं करत असू, आपल्याच मनाने आपणच भजन करणं, कीर्तन प्रवचन ऐकणं असेल, करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण आपल्याच मनाने करणं, ह्या सगळ्या गोष्टी, एक छोटस उदाहरण देईल का मला हे सगळं सांगायचंय का, त्याचं कारण एकच आहे की आपली जी परमार्थाची वाटचाल आहे ती योग्य दिशेने कशी होईल याच्याकरता मला तो विचार मांडायचा आहे. एखादी मुलगी असते 17-18 वर्षाची, उदाहरण आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, एखादी 17-18 वर्षाची मुलगी असते, तिने तिच्या आई वडिलांचा संसार पाहिलेला असतो, तिच्या डोळ्याने घर, गाडी, शेतीवाडी, भांडे सगळं काही पाहिलेलं असतं, कपडा लत्ता सगळं काही, आणि मग ती म्हणते माझ्या आई वडिलांनी असा संसार केलाय, मग मी पण असा संसार करेन. बरं, तिने घरचाच पाहिलेला नसतो, तिने आजूबाजूच्यांचा पण पाहिलेला असतो, नातेवाईकांचा पण पाहिलेला असतो, गावातला, शेजारच्या गावातला, यांचा त्या 18-20 वर्षामध्ये बऱ्यापैकी संसार पाहिलेला असतो. मग ती विचार करते मी पण आता असा संसार करेन. पण मी सगळं करेन, शेती, वाडी, गाडी, घर, कपडा लत्ता, भांडे कोण सगळं करेन, मी नवरा करणार नाही. काय, मी नवरा करणार नाही, मी हे सगळं करीन. पण एखादी मैत्रीण तिला विचारते, तू असा निर्णय घेतला, पण तो निर्णय बरोबर नाही, असं होऊ शकत नाही. म्हणे का, म्हणे नवरा गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि ते आपलं पतिव्रतेचं प्रतीक आहे आणि ते गळ्यामध्ये असतं आणि असलं पाहिजे, त्याच्याशिवाय संसार होणार नाही. बरं ठीक आहे, मग तेवढंच ना, मग मी बाजारात जाईन, मंगळसूत्र घेईन, घालून घेईन, बाजारात जाईन, मंगळसूत्र घेईन आणि घालून घेईन, मग होईल ना. नाही, नवरा करावंच लागेल. मला हे व्यवहारातलं नाही सांगायचं. आत्ताच्या घडीला जो परमार्थ चालू आहे समाजामध्ये, तो या पद्धतीने चालू आहे. आपणच आपल्या मनात तीर्थाला जायचं, तुळशीची माळ घ्यायची, आपणच घालायची, म्हणजे ते बाजारात जाऊन मंगळसूत्र घालण्यासाठी पवित्र तुळशीची माळ आहे, जरूर तुळशीची माळ पवित्र जरूर आहे, पण त्याला रीत आहे. साधू महात्म्यांना शरण गेल्याशिवाय तर ज्ञानोबा सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ज्ञानाचा करुणा तिथं सेवा हा दार म्हणता, स्वाधीन करी सुबटा ओळखुनी, त्यांची सेवा करावी लागेल, शरणागती पत्करावे लागेल, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दर्श सकळ. अशा रीतीनं जेव्हा जाऊ तेव्हा अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशले, जे अंतःकरण बोधले संकल्पा नाही, अशा पद्धतीने त्यांना शरण जाऊ तेव्हा ते पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालतील आणि आपल्याला त्या गुह्यनामाचा उपदेश करतील. आता व्यवहारामध्ये जो नवरा आहे, तो नवरा म्हणजे परमार्थामधला सद्गुरू. जब बरी सद्गुरू नाही केला असे प्रकार, साधना विचार व्यर्थ गेला. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरू जोपर्यंत नवरा करत नाही तोपर्यंत साधना विचार व्यर्थ गेला. कितीही साधना केली तरी त्याचा विचार व्यर्थ, नामदेव महाराज सांगतात. कारण त्यांना तो अनुभव आला होता, सगळं करत होते ना, कीर्तन करत होते. कारण पंढरपुरामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये नामदेव महाराज होते. भजन कीर्तन करतील यात नवल नाही, देव त्यांच्या ताटात जेवत होते, त्यांच्या हातात दूध पित होते. कोण? भगवान पांडुरंग परमात्मा, विश्वाचा मालक ज्यांच्या हातात जेवण करतोय, त्यांना संतांच्या सभेमध्ये जेव्हा कमी ठरवलं गेलं, उणीव त्यांची काढली गेली, काय नामक कच्चा आहे असं जेव्हा ठरवलं गेलं, तेव्हा देवाकडे गेल्यानंतर देवाने सांगितलं, खरंच तू कच्चा आहेस. मग एवढे दिवस का नाही सांगितलं? तू तर देव आहेस. पण देवाने सांगितलं, साधू संतांना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूला शरण गेल्याशिवाय माझी खरी ओळख होणार नाही. मी जरी देव असलो, तू ज्या भावनेने माझ्याकडे येशील ती परिपूर्तता मी करणार आहे. मग एवढे दिवस का नाही सांगितलं? तू सांगितलंच नाही कधी, तू कधी शंकाच काढली नाही. आज शंका काढली, मग मार्ग सांगतो, तू आवड्या लागला. एक जण भेटला होता बरं का महाराज, एक जण विचारत होता म्हणे, मग त्यावेळेस नामदेव महाराजांना देवाने आवड्या नागनाथाला का बरं पाठवलं, मग शिक्षण संस्थेत का नाही पाठवलं? मग त्याच्यावर विचार केला. प्रश्नही चांगला होता आणि प्रश्न असावे,
त्याची मुमुक्षुता होती. मग विचार केला, खरंच प्रश्न तर फार चांगला आहे. मग विचार केला, संस्थेमध्ये गायन वादन शास्त्राचा अभ्यास शिकवला जातो. मग नामदेव महाराज आधी त्यात पंडित होते, कारण त्यांच्या नामदेव कीर्तन करी पुढे देव मग त्यांच्या कीर्तनाची एवढी महिमा होती. मग ते कीर्तनामध्ये एकदम परफेक्ट असतील, काय शास्त्रामध्ये एकदम परफेक्ट असतील. पण हा सगळा बाह्यरंगाचा सगुण भक्तीचा ते आनंद जरूर लुटत होते. पण चराचरामध्ये व्यापक असलेला तो भगवान परमात्म्याची ओळख नसल्यामुळे ती अपूर्णता होती. आणि ती अपूर्णता सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि म्हणून त्यांना सद्गुरूकडे पाठवलं होतं, औंढ्यानाथाला पाठवलं होतं. म्हणून हे जे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडणे हे जे आहे ना, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता ते तत्व आपल्याला कळावं, तो निर्गुण परमात्मा आपल्याला अनुभवाला यावा, याकरता नामदेव महाराजांना जसं सद्गुरूकडे पाठवलं तसं आपल्यालाही तरी समजून घेण्याकरता सद्गुरूंना शरण जायचंय. जसं त्या मुलीला नवरा करावाच लागेल तेव्हा संसार होईल. गळ्यात पवित्र तुळशीची माळ म्हणजे मंगळसूत्र ते घालावंच लागेल, तेव्हाच परमार्थाची वाटचाल होईल. मग आताच्या घडीला आपण सगळं करतोय, ती मुलगी जशी मनामध्ये विचार करून होती, मी सगळं करीन फक्त नवरा करणार नाही. आणि आपण आपलाही सध्या तसंच चालू आहे. आपण कीर्तन प्रवचन दिंडी वारी भजन काकडा भजन हरिपाठ सगळं करतोय, पण आपल्याला सद्गुरूचा आपला मेळ सद्गुरू काय माहित नाही. सद्गुरू करावेत ही भावनाही नसते. अनुग्रह प्रबोध याची काही त्या ठिकाणी गरज वाटत नाही. जसं त्या मुलीचा संसार या सगळ्या गोष्टी विना मंगळसूत्र नवऱ्या विना व्यर्थ आहे, तसं आपलाही परमार्थ सद्गुरूंशिवाय अपूर्ण आहे. कारण सद्गुरूंशिवाय सद्गुरू वाचून सापडे ना करावे ते पाय आदे आदे आणि संत सद्गुरू कीर्तनकार असतील असं नाही, आणि कीर्तनकार संत असतीलच असं कदाचित संत कीर्तनकार असतीलच आणि कीर्तनकारही संत असतीलच, पण प्रत्येक कीर्तनकार संत असेलच असं नाही आणि प्रत्येक संत कीर्तनकार असेल असं नाही. आजची आपली धारणा ती झाली की बुवा दिसला की आपण आपल्याला वाटतं फार मोठे संत, पण महात्मे सांगायचे 2 तासात काय सांगतो याच्यापेक्षा उरलेले 22 तास तो काय करतोय याच्यावर लक्ष ठेवायचं आणि मग धाव करायची. कुणाच्या लंगोट्या दूध बसायचं, नाहीतर इथं वैराग्य सांगायचं, विरक्ती सांगायची, 2 तासाची बडबड संपल्यानंतर भरून पाकिट घ्यायचं निघून जायचं, त्याला किंमत नाही. अर्थात हा ज्याचा त्याचा भाग आहे, पण मला हे सांगायचं आहे की साधू संतांची जी तळमळ आहे ती तळमळ एकच आहे. सत्य हे जन न देखावे डोळा, आपला कळवळा त्यांना आलाय आणि आपल्या उद्धाराकरता ते तळमळ करतायत आणि त्याच्याकरता त्यांचे पाय धराचे धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी. मग ते काय करतात, आपल्याला जवळ घेतात, प्रेमानं गोंजारतात, कुरवाळतात, कारण त्यांचं अंतःकरण आईचं असतं. लेकराचे हित जाणे माहुलीचे चित्त. जसं लेकराचं हित कशात आहे, लेकरू कशासाठी रडते ही जाणीव फक्त आईला असते, मातेला असते, कारण ते अंतःकरण ते बालकाच्या हिताकरता तडफडत असतं आणि तसेच आपल्या हिताकरता साधू संत तडफडत असतात. ऐशी कळवळाची
परी लाभावी न प्रीती, कोणत्याही लाभाची अपेक्षा न धरता प्रेम करतात ते सद्गुरु, ते संत, ती आई असते आणि ते दयेचे सागर असतात. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्यस्थान भक्तीचे माहेर, तिही केले कृपादान मस्तकी ठेवी नगर, माया मोह निरसरी शुद्ध झाला. अशी कृपा करतात आणि त्या करतात त्यांना शरण जायचंय, ते अनुग्रह देतात, साधकाला जवळ घेतात, अनुग्रह देतात, अनुग्रहाचं रीतीनं चिंतन करायला लावतात आणि चिंतन केल्यानंतर जे चित्त बाहेर भरकटत होतं, जे चित्त बाहेर धावत होतं, ते चित्त अंतर्मुख करतात. ते चित्त अंतर्मुख करतात म्हणजे मनाला, बुद्धीला, चित्ताला तो विषय समजून देतात आणि मनाला, बुद्धीला, चित्ताला कामाला लावून देतात की आजपर्यंत डोळे बाहेरचे पाहत होते, कान बाहेरचे ऐकत होते, हातापायाची जी काही हालचाल आहे किंवा पाय बाहेर धावत होते, पण या सगळ्या शरीराच्या क्रिया ज्या बाहेर होत होत्या त्या थांबून आतमध्ये घुसवतात आणि साधकाला अंतर्मुख करतात. मग अंतर्मुख केल्यानंतर म्हणजे त्याला ती रीत समजून देतात की भाऊ तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, बाहेर काही करायचं नाही. अनुग्रहाच्या माध्यमातून त्याला ते चिंतन जे करायला लावतात, कारण त्याच्या आधी इतकी मलिनता झालेली असते, इतकी मलिनता झाली असते, काय मागे काय काय केलंय. वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रक्रिया सांगतो बरं का. वाल्याचा वाल्मिकी आपल्याला माहित आहे, नारद मुनीने जवळ घेतलं होतं आणि साधन दिलं होतं आणि साधन करूनच वाल्याचा वाल्मिकी झाला. तसं आधी कितीही पापी दुराचारी दुष्ट असला तरी संतांची कृपा झाल्यानंतर संत कृपे त्वरित उद्धरती. हो का दुराचारी विषयी असक्त, पण संतांची कृपा झाल्यानंतर त्या अनुग्रहाच्या माध्यमातून तो आधी कितीही दुराचारी असला तरी जेव्हा तो अंतर्मुख होतो तेव्हा त्याला जाणीव होते की आता मात्र आपल्याला मार्ग सापडलाय आणि आता त्या मार्गावर आपण अडून राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे तो चित्ताचा जो विषय आहे तो त्याचा फक्त नाम 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 आणि नामच होतो आणि त्यामुळे काय होतं, त्याच्या चित्तामध्ये जे बाकीचे विषय येत होते ते विषय कमी व्हायला लागले, त्याचे विषय कमी व्हायला लागले आणि मग तो त्या नामाशी एकरूप व्हायला लागला, एकाग्र व्हायला लागला आणि एकाग्र झाल्यानंतर त्या नामाचा परिणाम होतो. आतापर्यंत इथं जेवढी माणसं असतील सगळ्यांनी एक वस्तू पाहिलेली आहे, कांदा पाहिलेला आहे. कांदा पाहिलेला आहे आणि कांद्याचा परिणाम काय असतो तो प्रत्येकाने जवळजवळ अनुभवलेला असेल. कांदा कापल्यानंतर किती जणांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. कांदा कापल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात. बरं कांदा तिथं कापल्याने डोळ्यात अश्रू येत आहेत. मधल्या गॅप मध्ये जो काही वायू आहे तो दिसतो का? नाही दिसत, पण तरी डोळ्यात पाणी येतं. कांदा कापल्याचा तो परिणाम आहे. किती वर्षापासून आयुष्यातली किती वर्ष गेली आपण भजन कीर्तन प्रवचन करतोय त्या भगवंताच्या नामाकरता, त्या भगवंताकरता कधी डोळ्यात अश्रू आले का? का नाही आले? का नाही आले? बरं साधू महात्म्यांचे आले नाहीत का? साधू महात्मे द्रवीभूत झाले नाहीत का? त्यांच्या अंतःकरणाला पाझर फुटला नाही का? फुटला. आणि म्हणून ते म्हणतात कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप किंवा नेत्री कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे साधकाने जर चिंतन केलं तर त्याचे अष्टभाव जागे होतात, अष्टसात्विक भाव होतात. कंठी प्रेम दाते नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप किंवा नाम आठविता सद्गदित कंठी प्रेम वाढी पोटी ऐशी करी रोमांच जीवन आनंद असून नेत्री
बरं का, सोपी भाषा आहे. आनंद असू नेत्री अष्टांग ही गात्री प्रेम तुझे, सर्वई शरीर वेचूया कीर्तने, गाऊ निशी दिनी नाम तुझे. कितीतरी प्रमाण देता येतील. नेत्रे वा हो जळ सदा, आनंदाचे रोमांच, अशी स्थिती होती त्या साधकाची. नाथबाबा सांगतात, या देवाचे देवाचे दर्तावा रे, या देवाचे देवाचे दर्तावा रे, वाणी प्रेमाचे प्रेमाचे भेबरे, प्रेमाचे प्रेमाचे भेबरे, गुरु गुरु करी रे, करी रे रे, तुकया भुका मिले, तुकया भुका मिले, तुकया भुका मिले, तुकया भुका मिले. तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय अनुभव सांगतात, मलाही तसं झालं जेव्हा साधूने कृपा केली. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिलेला निज प्रती. बाबाजींनी स्वप्नात येऊन, म्हणजे कोणत्या स्वप्नात येऊन? ज्या स्वप्नात आपण आहोत सध्या. मी देह आहे आणि त्या देहाच्या संबंधाने जे जगतोय ते सगळं स्वप्न आहे. पण जेव्हा आपण ते तत्व आहोत ही जेव्हा जाणीव सद्गुरू करून देतात, तेव्हा ते स्वप्न संपतं, आपण जागे होतो. आणि त्याच स्वप्नातून जागे होण्याकरता काकड्याची योजना आहे, काकडा भजनाची योजना आहे. पण आपण झोपेतून उठून आपण काकडा करतो, केलंच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही आणि करावं. परंतु आपल्याला कोणत्या स्वप्नातून जागं व्हायचंय याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आणि त्या स्वप्नातून बाबाजींनी तुकोबरायांना जागा केलं आणि अनुग्रह दिला निज प्रती. त्याचा परिणाम असा झाला, या देवाचे भरतावारे, अंगी प्रेमाचे फेपरे, गुरु गुरु करी वेळे चारे, पहा तुकया भुकविले. तुकोबराय स्वतः अनुभव सांगतात. मग अनेक प्रमाण आहेत. नाथबाबा सांगतात, सात्विका भरणे, रोमासी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्रे, अश्रू त्या भितरी वाहताते. आणि असे सगळे अष्टभाव झाल्यानंतर भगवंत कृपा करतात. एका जनार्दनी ऐशी अष्टभाव उत्पन्न होता, देव कृपा करी. देव असं कृपा करत नाही. मला सांगा, बाळ रडल्यानंतरच आई कितीही कामात असली तरी बाळ रडलं की त्याला जवळ घेते. मग आपणही त्या भगवंताच्या प्रेमापोटी जर रडलो तर तो आपल्याला कवेत नाही घेणार का, मिठीत नाही घेणार का? म्हणून त्याच्या करता रडण्याची जी क्रिया आहे, त्याच्या करता या डोळ्यामध्ये अश्रू येण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया म्हणजे अनुग्रह. आणि त्याच क्रियेतील वाल्याचा वाल्मिक होतो. किती पापी होता आणि किती कोमल अंतःकरण झालं त्याचं, किती दुष्ट होता आणि किती सदाचारी झाला. मग ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अनुग्रह प्रबोधाची आहे. आणि असं जेव्हा साधकाला होतं, चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जितीच्या येत, अबाध कंचुकीत रोमांच आले. ज्ञानोबराय सांगतात, अर्धोन्मिलित डोळे वर्ष ताती आनंद जळे, आतुल्या सुकुर्मीची मिळे बाहेरी कापे. आणि अशा अष्टसात्विक भावना, अशा सात्विकाही आठावावा, परस्पर वर्तत असे हेवा, तिथं ब्रह्मानंदाची राणी वाजीवाशी पावली. मग ही शास्त्र संमत आहे आणि हा विचार सद्गुरू आपल्याला देतात. साधकाकडून ही प्रक्रिया करून घेतात, बरं का, साधकाकडून ही प्रक्रिया करून घेतात आणि जे करून घेतात ते सद्गुरू असतात. विठ्ठला विठ्ठला हे माझ्या पदरचं नाही सांगत, नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, गुरु अनेक भेटतील. काय? गुरु अनेक भेटतील पण सद्गुरू दुर्मिळ आहे. मंत्र तंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आयते, जो सद्वस्तू मिळवे शिष्या ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. मंत्र तंत्र उपदेश करणारे गुरु फार आहेत, बर का. दादांनी पक्वात त्या ठिकाणी पक्वाचं जे शिक्षण घेतलेलं आहे, कोणत्या तरी महात्म्यांकडनं त्यांनी मृदंगाचं शिक्षण घेतलेलं आहे. दादांनी गायनाचं शिक्षण कोणत्या तरी महात्म्याकडनं घेतलेलं आहे. आपण शाळेमध्ये जे शिकलो कोणत्या तरी गुरुजनांकडे आपण शिकलेलो आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आपण काही शिकलेलो आहोत, बाहेरचं सांगतो, हे सगळं बाहेरचं सांगतो, त्यांना गुरु म्हणतात. पक्वादाचं जे शिक्षण दिलेलं आहे, ज्यांनी दिलेलं आहे ते गुरु आहेत. आता दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत
आपण ऐकलेलं असेल, त्यांनी कशातून काय गुण घेतला, कशातून काय गुण घेतला, असे 24 गुरु केले. पण सद्गुरु वेगळे. त्या 24 मधल्यांना सद्गुरु उपाधी नाही, सद्गुरु म्हटलेलं नाही. तर आत्री पाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय, आत्री मुनींना त्यांना त्या तत्वाचा अनुभव आणून दिला. जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शकल ब्रह्मास, आदिनारायण म्हणते जास, जो सर्वांचा आदी गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा आत्रीस उपदेशित, आत्री पाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. हा दत्तात्रयांपर्यंत आलेला तो मार्ग आहे. मग 24 गुरु होते आणि हे आत्री मुनी सद्गुरु होते. मग आपणही तो विचार करणं गरजेचं आहे. सद्गुरु साधकाला अंतर्मुख करतात आणि गुरु, सोप्या भाषेत सांगू, ऐकायला कडू वाटेल बरं का, पण वास्तव आहे. आणि विचार प्रत्येकाने केला पाहिजे बरं का, चुकीचं बोलणार नाही. तुमचंच लेकरू आहे. जो चालीचा परमार्थ शिकवतो तो गुरु आहे. वाक्य बारीक ऐका, जो चालीचा परमार्थ शिकवतो तो गुरु आहे. परत ऐका, जो चालीचा परमार्थ शिकवतो तो गुरु आहे आणि जो रीतीचा परमार्थ शिकवतो तो सद्गुरु आहे. जो रीतीचा परमार्थ शिकवतो तो सद्गुरु आहे. चाल असावी पण रीतीसह असावी. प्रमाण देईल. चाल असावी पण रीतीसह असावी. भावे गावे गीत जरूर गायचंय, पण त्या भावाने गायचंय जो भाव मगाशी सांगितला, अष्टसात्विक भाव. आणि त्यामुळेच भगवंत आपले हाक ऐकतो. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि तो भाव जागा होण्याकरता सद्गुरु रीती देतात आणि रीतीनं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो. परिणाम काय होतो सांगितला. मग जमीन वापशावर आली. आता पेरणी करायला हरकत नाही. सद्गुरु विचार करतात, साधक आता योग्य त्या ठिकाणी मार्गावर आलेला आहे. आता तो काही मार्ग सोडू शकत नाही. सद्गुरु त्यांना पारखून घेतात. ती पारखण्याची रीत आहे. सापडविले वाटे जाता गंगे स्नान, मस्तकी तो दान ठेविला, लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता तो महावाक्याचे निनावे, माता हात ठेवला नव्हे थापटीला. अशी जी ज्ञानेश्वरी मधली ही ओवी आहे आणि ही रीत आहे. परमार्थ या रीतीने व्हावा म्हणून मला ते सांगायचं आहे. पहिल्या दिवशी जर रीत कळाली नाही तर मग पत्रावळीच वाढायची नाही, आला पुढे जेवण वाढायला कशावर थांबतो. पत्रावळ नाही, पत्रावळ योजनाच नाही. आणि नंतर तुम्हाला किती पक्वान वाढले ते मातीतलं खाता तुम्ही नाही खाऊ शकत. म्हणून मला रीत सांगायची. आणि ही जी प्रक्रिया आहे आणि साधू संतांनी सांगितलेले आहे. एकनाथ महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या कृपेने काय अनुभव आला. येऊनी गुरुनाथ Thank you.